साईप्रभा आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये गेल्या 18 वर्षापासून आयुर्वेद प्रॅक्टिस करताय आणि प्रत्येक वेळेस इंटरनेटचा वापर करणं हे आता गरजेचं झालंय। तर पूर्वी मी जे इंटरनेट वापरायचो ब्रॉडबँडमध्ये, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण जी यायची ती म्हणजे कस्टमर रिस्पॉन्स। खूपदा हेल्पलाईनला आपण कॉल केला तर एक तर नंबर कनेक्ट होत नाही आणि चॅटवरती आपल्याला कम्युनिकेट करावं लागतं आणि त्यानंतर मग त्यांचा रिप्लाय येतो की विदिन 24 to 48 आवर्स तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। पण मी जेव्हापासून आरआरसीचं ब्रॉडबँड यूज करतोय तर अगदी एका फोनवरती लगेच कस्टमर केअरचा रिप्लाय येतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। आणि प्लॅन सुद्धा अगदी 400 रुपये महिन्यापासून तर ज्यांचे प्रोफेशनल आहेत त्यांच्याकरता इयरली प्लॅन सुद्धा उपलब्ध आहेत। मी असं म्हणेन की आरआरसी नेटवर्क ही महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नसेल एवढ्या स्वस्त मध्ये आपल्याला सुविधा प्रोव्हाइड करते आणि आपल्या लोकलमध्ये असल्यामुळे आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधायला अतिशय सोयीचं होतं। नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। त्या डॉक्टराची चौकशी सुरू, आरआरसीच्या बातमीचा इम्पॅक्ट। शहरात ऑटोंच्या गर्दीत कधी धावणार ई बसेस, महापालिका जनतेला सुविधा देणार का? आज जागतिक स्तरावर लाच प्रतिबंधात्मक दिवस, अकोला जिल्ह्यात वर्षभरात 12 कारवाया। न्यू तापडिया नगरवासियांचा खर्च वाढणार, मंगळवारपासून बिर्ला रेल्वे गेट होणार बंद। रस्त्यावरचे बांधकाम साहित्य जनतेसाठी डोकेदुखी, महापालिकेच्या दुर्लक्षाने नागरिक त्रस्त। आता सविस्तर बातम्या। वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर एका नवजात बालकाचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली। आरोग्य विभागाने चौकशी समिती गठीत केली आहे। विशेष म्हणजे ही घटना सर्वात आधी आरआरसी न्यूजवर प्रसारित केली होती। वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सपना वानखडे नामक महिलेला 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता प्रसूती वेदना होत असल्याने भरती केले होते। मात्र प्रसूतीनंतर नवजात बालकाचा हात मोडण्याची गंभीर घटना समोर आली। प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले होते। घटनेला आरआरसी न्यूजने सर्वात आधी वाचा फोडली। त्यानंतर आरोग्य अधिकारी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले। प्राप्त माहितीनुसार समितीमध्ये जिल्हा माता बाल संवर्धन अधिकारी, बाल विशेषज्ञ, जिल्हा महिला रुग्णालय, परिचारिका, जिल्हा परिषद अकोला यांचा समावेश आहे। समितीने 9 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित कर्मचारी, मुलाची आई सपना वानखेडे यांच्या घरी जाऊन माहिती घेतली। चौकशी समिती काय रिपोर्ट देते आणि जिल्हा आरोग्य अधिकारी रिपोर्टच्या आधारे काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे। यापूर्वी 25 ऑक्टोबर रोजी गणेश बावणे नामक युवकाला वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता। या संदर्भात नागरिकांनी तक्रार केली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। दोन्ही घटनांच्या चौकशीची मागणी होत आहे। निवडणुकीनंतर शहरात ई बसेस धावणार होत्या। महापालिका शहरात ई बस सेवा सुरू करणार होती। ही सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न आता विचारला जात आहे। ऑटो चालकांच्या मनमानीला त्रस्त अकोलेकरांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे। या अंतर्गत अकोला महानगरपालिकेसाठी 50 ई बस मंजूर करण्यात आल्या होत्या। ई बस डेपो उभारण्याच्या कामाला आता सुरुवात झाली असून येत्या 5 महिन्यात डेपोचे काम मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहे। महापालिका क्षेत्रात 2003 मध्ये शहर बस वाहतूक सुरू झाली होती। मात्र आर्थिक डबघाईमुळे 2010 मध्ये ही शहर बस सेवा बंद पडली। त्यानंतर 2017 मध्ये 20 बस सुरू केल्या होत्या, परंतु 2020 मध्ये काही 17 कोटींचा निधी प्राप्त झाला। ई बस डेपोचे काम खडकी येथे सुमारे 3 एकर जागेत करण्यात येत आहे। यासाठी 17 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे।
बस डेपोनंतर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. रखडलेले काम पुन्हा सुरू झाले असून या कामाला आता वेग येणार आहे. पण अद्याप बस सेवा का सुरू झाली नाही असा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. आज जागतिक स्तरावर लाच प्रतिबंधात्मक दिवस आहे. अकोला जिल्ह्यात लाच मागणाऱ्यांवर अनेकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात कारवाई केली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान जिल्ह्यामध्ये 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यामध्ये शिक्षण विभागात 1, महसूल विभागातील 4, पोलीस विभागातील 3, वन विभागात 1 तर इतर लोकसेवकांवर 3 अशा 12 कारवाया अकोला ACB कडून करण्यात आल्या. डिसेंबर अखेर कारवाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोठेही लाच मागण्याचा प्रकार घडत असल्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देत तक्रार करावी असे आवाहन अकोला ACBचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर यांनी RRC नेटवर्कशी बोलताना दिले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई अधिक तीव्रतेने करण्यात आली. सर्वाधिक कारवाई महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे. 9 डिसेंबर लाचलुचपत प्रतिबंधक दिन म्हणून जागतिक स्तरावर पाळला जातो. न्यू तापडिया नगर रेल्वे गेट मंगळवार सकाळपासून बंद होणार आहे. यामुळे न्यू तापडिया नगरमध्ये राहणाऱ्या लोकांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे वाढणाऱ्या खर्चाचा भार थेट नागरिकांवर पडणार आहे. न्यू तापडिया नगर परिसरात उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वेकडून राहिलेली कामे व्हायची आहेत. पिलर उभारणी राहिली आहे. यासाठी बिर्ला रेल्वे गेट बंद ठेवावे लागणार आहे. आज गेट परिसरात रेल्वे गेट मंगळवार 10 डिसेंबरला सकाळी 6 वाजतापासून बंद राहणार असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु याविषयी अजूनही संभ्रम दिसून येतोय. रेल्वे गेट बंद करण्यापूर्वी रेल्वे क्वार्टर भागातून पर्याय उपलब्ध करून द्यावा जेणेकरून दुचाकी सायकली जाऊ शकतील. कारण गेट एकदा बंद झाले की या भागातील नागरिकांना अकोटफाईल परिसरातून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. अकोटफाईल मार्गाने आधीच रहदारी असते. तसेच एखादे जड वाहन आले तर लवकर वाट सापडत नाही. त्यात न्यू तापडिया नगर आणि लगतच्या भागातील लोकांची भर पडली तर गोंधळ उडू शकतो. याचा विचार करावा लागेल. न्यू तापडिया नगर आणि परिसरातील विद्यार्थी, महिला, नोकरदार, वृद्ध व्यक्ती यांचा विचार करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली. कारण उड्डाणपुलाचे काम आणखी किमान 4 महिने चालणार आहे. इतके दिवस वळसा घेऊन जाणे म्हणजे डोकेदुखी ठरेल. केवळ डोकेदुखीबरोबर नागरिकांच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. त्याचा फटका प्रत्येक परिवाराला बसणार आहे. वरिष्ठांनी याचा विचार करावा अशी मागणी आहे. अकोट तालुक्यातील बल्लारखेड येथे समन्स देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव वन विभागाचे पथक दाखल झाले होते. यावेळी काहींनी वन विभागाच्या पथकावर हल्ला चढवत दगडफेक केली. यात वन विभागाच्या वाहनांच्या काचा फुटल्या. काही प्रमाणात नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव वन विभागाची एक टीम अकोट तालुक्यातील बल्लारखेड येथे समन्स देण्यासाठी दाखल झाली होती. या वेळेत काही लोकांनी वन विभागाच्या या टीमवर हल्ला करून दगडफेक केली. ज्यामध्ये वन विभागाच्या गाडीचे काचांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे गाडीचे सुद्धा नुकसान झाले आहे. वाघाची शिकार या प्रकरणातील चौकशीसाठी वन विभागाची टीम बल्लारखेड येथे आली होती. काही दिवसांआधी वन विभागाने काही अशा लोकांना अटक केली होती की ज्यांनी वाघाची शिकार करून वाघाचे अवयव काढून घेतले होते. याच प्रकरणात अंजनगाव वन विभागाची एक टीम काही संशयितांना समन्स देण्यासाठी बल्लारखेड येथे दाखल झाली होती. याच वेळेत वन विभागाची टीम आणि गाडीवर काही लोकांनी दगडफेक केली. घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलीस यांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. वन विभागाच्या या कारवाईवर आदिवासी लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि वन विभागावर आरोप केला आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्थानिक लोकांचा विरोध, महापालिकेची भेदभाव दाखविणारी कारवाई पाहता डाबकी रोड विस्तारीकरण थंड बस्त्यात पडले आहे. हे विस्तारीकरण लवकरच पोलीस बंदोबस्तात सुरू होण्याची शक्यता आहे. डाबकी रोडवर 115 मालमत्तांचे अतिक्रमण असल्यामुळे डाबकी रोडचे रुंदीकरण रखडले आहे. आता अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने 7 दिवसांची मुदत दिली असून अतिक्रमण न काढल्यास
पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जुने शहर येथील सर्वाधिक वर्दळ असलेल्या डाबकी रोडचे रुंदीकरण करण्यासाठी निधी प्राप्त झालाय. मात्र या मार्गावर असलेल्या रुंदीकरणात 115 मालमत्ता अडथळा ठरत आहेत. कंत्राटदार अतिक्रमण काढल्याशिवाय काम करणार नाही यावर अडून बसला आहे. महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत की रस्त्याच्या एका बाजूने काम करण्यास कुठलीही अडचण नाही, तरी कामास कंत्राटदाराकडून हात लावला जात नाही. निवडणुका आटोपल्यानंतर महापालिकेने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली असता अनेकांनी विरोध केला गेला. त्यामुळे हे काम थंड बस्त्यात पडले असून हे आता पोलीस बंदोबस्तात काढले जाणार आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाद्वारे मंगळवार 10 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चौकात जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होत हिंदूंवरील अत्याचाराविरोधातील आक्रोश संवैधानिक मार्गाने व्यक्त करावा असे आवाहन केले आहे. बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असताना मानवाधिकारावर बोलणारे गप्प का? मानवाधिकार केवळ राष्ट्रद्रोही व हिंदूद्रोही लोकांसाठी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हिंदू व्यक्ती, महिला आणि मंदिरांवर हल्ले, महिलांवरील अत्याचार, साधू संतांना मारहाण यासह इतर अल्पसंख्याक समाजाला ठरवून लक्ष्य केले जात आहे. या अन्यायाच्या विरोधात जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने मंगळवार 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला धर्मजागरण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी महेंद्र रायचुरा मार्गदर्शन करणार आहेत. सभास्थळी यज्ञाचे आयोजन केले जाणार असून यज्ञात आहुती टाकून बांगलादेशातील अत्याचारात हत्या झालेल्या हिंदूंच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. माजी महापौर निखिलेश दिवेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या कॅन्डल मार्चची शहरात खूप चर्चा आहे. अतिशय सूत्रबद्ध आयोजन आणि सर्व धर्मियांना घेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जनजागृती करण्यात आली. रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन सप्ताहानिमित्त अकोला शहरामध्ये कॅन्डल मार्चचे आयोजन केले गेले. हे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांच्या कल्पनेने साकार झाले. या कॅन्डल मार्चमध्ये महाराणा प्रताप बाग ते अशोक वाटिका हा मार्गस्थ होता. व या कॅन्डल मार्चमध्ये अकोला शहरातील प्रचंड जनसागर सहभागी झाला होता. विशेष करून प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे लोक यामध्ये उपस्थित होते. महिलांची सुद्धा उपस्थिती ही लक्षणीय होती. प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या कॅन्डल मार्चमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. शहरामध्ये एकतेचे वातावरण आहे हे या कॅन्डल मार्चमुळे एक संदेश समाजात गेला. निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या कॅन्डल मार्चमध्ये देवानंद ताले, कैलाश तिरपुडे, सरदार सर, वजू इंगळे, रमेश समुद्रे, दत्ता देशमुख, पंकज देशमुख, रहमान बाबू, पप्पू खान, दीपक ठाकूर, अवधूत भाऊ, विराज डिक्कर इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होऊन सहकार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन सप्ताह निमित्त जे आम्ही कॅन्डल मार्च काढला, हा कॅन्डल मार्च आपला राणा प्रताप बगीचा तिथून सुरू झाला आणि इथे अशोक वाटिका येथे याचा समारोप झाला. आम्हाला खूप आनंद झाला की इथे बहुसंख्य जे नागरिक उपस्थित झाले. सर्व समाजाचे हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधव इथे उपस्थित होते. सर्व पक्षाचे लोक इथे, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, वंचित असो, इतर पक्षही असो, हे इथे माझ्या विनंतीला मान देऊन बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी समाजासाठी शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत ज्यांचं कार्य आहे, ज्यांनी या देशाची घटना लिहिण्यामध्ये सिंहाचा वाटा होता, त्यांना आदरांजली द्यायला आज इथे आपण पाहिलंय. फार मोठ्या संख्येने आमच्या भगिनी उपस्थित झाल्या, आमचे बंधू उपस्थित झाले. त्यामुळे मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि असा आमचा प्रयत्न राहील की दरवर्षी अशाच प्रकारे कार्यक्रम आम्ही कॅन्डल मार्च घेऊ. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण सप्ताह यांच्या निमित्त आम्ही निखिलेश भाऊ यांनी अरेंजमेंट केलेल्या कार्यक्रमाला आम्ही इथे आलेलो आहोत.
आणि या कार्यक्रमासाठी केवळ बौद्धिस्ट लोक नसून सर्वच जाती धर्माचे लोक इथे आलेले आहेत. त्यामुळे इथे एकता अशी दिसत आहे. सर्व जाती धर्म बाबासाहेबांनी केवळ बौद्ध समाजावरच उपकार केलेले नाहीत, तर देशातल्या प्रत्येक नागरिकावर त्यांनी उपकार केलेले आहेत. त्याच्यामुळं सगळे लोक इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. येथील वाशिम बायपास परिसरातील बौद्ध विहारात 8 डिसेंबरला रात्री 9 वाजता 2 विषारी सापांची झुंज सुरू होती. येथील लोकांनी सापांची झुंज पाहून सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांना बोलावले. बाळकाळणे यांनी कौशल्याने दोन्हीही मण्यार बरणीत कैद केले. बौद्ध विहारात कित्येक लहान मुले व मोठ्या व्यक्तींची लगबग चालू असते. दोन्ही विषारी साप दिसल्यामुळे त्यांच्यात भीती पसरली होती. येथील मेजर सुधाकर तेलगोटे, पवन जामने, आदित्य इंगळे, योगेश शेकोकार, सुगत शिरसाट, पितेश इंगळे या रहिवाशांनी बाळकाळणेंच्या कौशल्याचे कौतुक केले. विषारी मण्यार हा साप खातो. अत्यंत बारीक दात असल्यावरही त्याची पकड फार जबरदस्त असते. त्यामुळे दुसरा साप तावडीतून सुटणे शक्य नसते, असे बाळकाळणे यांनी सांगितले. थंडीच्या दिवसात सापांचा वावर वाढलेला असतो, त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन देखील बाळकाळणे यांनी केले आहे. या अवस्थेत पसरणं म्हणजे दवाखान्यात जाणं आहे. बरोबर आहे. तिथं माफी नाही आहे. हा नागापेक्षा 4 पटीने विषयी आहे. हा आता सुटलं ते पाहता हे हा दुसरा कोणता आहे म्हटलं का? तोही महिन्यात तोही महिन्यालाच आहे. हो, सर्वात डेंजर सापा. आशिया खंडातला 1 नंबर विषयी, भारतातला 1 नंबर विषयी. असा चालला तर माहीत होत नाही. असं वाटतं मच्छर डसला का? रस्त्यावर व खुल्या जागेत बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवले जात आहे. या साहित्यामुळे वाहतुकीस व परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र महापालिकेचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात बांधकामे सुरू असून मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य रस्त्यावर आणि खुल्या जागेत टाकले जात आहे. बांधकाम साहित्य विक्रेते रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटून बसल्याने अनेक ठिकाणी हे व्यावसायिकांची मुजोरी वाढली आहे. महापालिकेने झोन निहाय सर्वेक्षण करून कारवाई केल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो, परंतु असे होत नसल्याने साहित्य विक्रेते व नागरिकांची मुजोरी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. गिट्टी, विटा, रेती, मुरुम रस्त्याकडेला पडून असल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. बांधकाम साहित्याचे ढीकच्या ढीक रस्त्यापर्यंत साठविले जात असून हा पसारा असाच वाढत चालला आहे. बांधकाम करीत असलेले नागरिकही रस्त्यावर तसेच खुल्या जागेवर बांधकाम साहित्य ठेवत असल्याने परिसरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे आयुक्त यांनी लक्ष देऊन झोन कार्यालयांना कारवाई करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. त्या डॉक्टराची चौकशी सुरू, RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट. शहरात ऑटोंच्या गर्दीत कधी धावणार ई बसेस, महापालिका जनतेला सुविधा देणार का? आज जागतिक स्तरावर लाच प्रतिबंधात्मक दिवस, अकोला जिल्ह्यात वर्षभरात 12 कारवाया. न्यू तापडिया नगरवासियांचा खर्च वाढणार, मंगळवारपासून बिर्ला रेल्वे गेट होणार बंद. रस्त्यावरचे बांधकाम साहित्य जनतेसाठी डोकेदुखी, महापालिकेच्या दुर्लक्षाने नागरिक त्रस्त.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।